आडतो हा टॉर्ली म्हणतो का रे, चुकीचं ऐकतो तू. सो फायनली गाईज मार्केटमध्ये पोचलो होतो. मागून प्लेटा मागून घेते आपण. तुम्हाला जास्त भूक लागली वाटत आज. सर जास्त भूक लागली म्हणून वाकड बोलता करतोय. हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर मग आजचा ब्लॉग थोडासा लेटेस्ट स्टार्ट केला कारण की काल थोडी एडिटिंग चालू होती आणि एडिटिंगला इतका वेळ येऊन गेला होता की जवळजवळ मला 3 वाजून गेले होते. म्हणून मग आता मी थोडा लेटच उठलो सकाळी आणि तेवढ्यात ओमचा कॉल आला म्हणे मी येतोय, आपल्याला थोडं बँकेतले काम आहेत म्हणे. तर मग आता ओम आला, आम्ही चाललो बँकेतले काम करायला. तर मग सगळ्यात आधी बँकचे काम आटपून घेतो, मग त्यानंतर बाकीचं नियोजन बघू आपण. मग आपल्या बँकेतले काम एकदम डन झालेले, खूप वेळ लागला पण फायनली डन झाले. आता चाललोय आम्ही ओमच्या घरी. ओमला मार्केटला ट्रॉली लावायची कांद्यांची. तर मग सगळ्यात थार त्याच्या घरी लावू, तो ट्रॉली घेऊन गावात येईल आणि मी बुलेट घेऊन येईल. तर मग सगळ्यात आधी आलोय आता आम्ही छोटी ट्रॉली घेण्यासाठी. इकडे बघा, ही ट्रॉली घ्यायची कारण की ना 2 ट्रॉल्या घेऊन जाणार आहे, एक मोठी आणि एक लहान. दोघं कांद्यांनी भरलेल्या राहतील, तर मार्केटला निलावला लावायचं आहे. तर मग सगळ्यात आधी ही छोटी ट्रॉली सोडून घ्यायची मार्केटला, मग मोठी ट्रॉली घ्यायला यायचं आहे परत. तर मग आता हे अटॅच करायचं काम चालू आहे. येऊ दे इकडे मार. तर मग आता फायनली पहिली ट्रॉली घेऊन चाललोय आम्ही. दुसरी घ्यायला परत यायचं आहे, आधी ही सोडून येतो. आता तो म्हटलं डिझेल टाकून ते ट्रॅक्टरला. तर मग आता डिझेल टाकायला आलेलो आहे. सो फायनली गाईज मार्केटमध्ये पोचलो होतो. पहिली ट्रॉली तर आणली, ही सोडतो आता, परत ती मोठी घ्यायला जायचं आहे. तर मग आता परत दुसरी घ्यायला चलो. आता ट्रॅक्टर मोकळ आहे म्हणून ओम नुसता वाकाड बबला करणार आहे. हे बाळू घेऊन चाल बघा, मी बाजूला बसलोय, लक्षात ठेव. आता आवरावायलाच तयार नाही डायरेक्ट. आळू चाला रे बोय. तर मग आता घेऊन जायचं हे मोठं ट्रॉली. ही घेऊ काय हे. आता ही ट्रॉली घेऊन जायची, ही झाली का मग संपलं काम आपलं. फक्त गोल्टी गाईज, गोल्टीच घेऊन जायची फक्त. आडवणी करू देतात ना त्या. इकडे आर ठोकतोय. आडतो असा प्रो ड्रायव्हर आहे, जागेच फिरवत होतो. येऊ दे. येऊ दे बस पुढे. फायनली ट्रॉली अटॅच झाली. आता पेरे पटापटा. आता हा टॉर्ली म्हणतो का रे, चुकीचं ऐकतो तू. टॉर्ली म्हणतो पण ट्रॉली म्हणतो टॉर्ली. तर मग अजून ताटपत्री टाकायचं बाकी. पावसाला तर ओले होऊन जातील कांदे म्हणून. फायनली गाईज ताडपत्री वगैरे बांधून झालेलं आहे. मी बुलेट घेतोय कारण की तिकडेच आम्हाला जायचं आहे. तो फायनली गाईज ओम पण येऊन लागला. तर मग फायनली ट्रॅक्टर लावलं गेलंय. आता आम्ही निघालोय. थोडं तर आता लागली आहे भूक. तर मग असं का काहीतरी खाऊ, मग बाकी बघू काय नियोजन आहे पुढचं. आणि पुन्हा एकदा परत वडापाव. ओमला वडापाव शिवाय होतच नाही काही, म्हणून परत एकदा वडापाव खायला. मागून प्लेटा मागून घेते आपण. तुम्हाला जास्त भूक लागली वाटत आज. सर जास्त भूक लागली म्हणून वाकड बोलता करतोय. तर मग गाईज मी आता चाललोय घरी. अजून पण कालचा ब्लॉग अपलोड केला नाही कामाच्या गणगणीत. तर मग पहिले घरी जाऊ, कालचा ब्लॉग अपलोड करून घेतो. तर मग गाईज घरी आलो, मस्तपैकी ब्लॉग अपलोड केला. इकडे गावाकडे खूप प्रॉब्लेम येतो ब्लॉग अपलोड करायला, नेटवर्क इश्यू येतो म्हणून फार वेळ लागला. पण फायनली आपला ब्लॉग अपलोड होऊन गेलेला आहे. त्यातल्या त्यात मी डायरेक्ट आता मेन पॉईंटवर येतो.
मला सायंकाळी परत एकदा बाप्पांच्या आरतीचा शूट आहे. बाप्पांच्या कृपेने मला आता म्हणजे विषय असा होता ना की मी आधीपासून माझं पॅशन होतं ते की मी रील्स शूट करणं, व्हिडिओ शूट करणं, एडिट करणं. तर मग ते एक माझी पॅशन होऊन गेली होती. तर मला कोणी कॉल केला तर मी जायचो. तर गेलो की खूप फोन यायचे, खूप ठिकाणी जायचे, खूप ठिकाणी गेलो मी. मला आठवते नाही इतक्या ठिकाणी गेलेलो, बरेच व्हिडिओ बनवून दिलेले. बट जे काम फुकट केलेलं राहतं आणि त्या कामाची व्हॅल्यू नसते. तर मग जायचं, मला त्या कामाची व्हॅल्यूच नव्हती. तर मग मी आता माझ्यामध्ये ते टॅलेंट आहे, माझ्यामध्ये ते पॅशन आहे ना, तर मला ते यूज करायचं आहे. म्हणून मी आता बाप्पांच्या कृपेने मी ते स्टार्ट केलं. त्यात मला आता दिवसाला 2 तरी खूप फोन येतात की दादा शूट होता, अशा ऑर्डर होती, तुम्ही घेणार का? तर मग एक कन्सिस्टन्सीने केलं ना जे काम, त्यात 100% आपल्याला यश येतं. तर मग आज पण बाप्पांचा शूट आहे. सायंकाळी शूटला जावं लागेल. तर मग आता मी मस्तपैकी मोबाईल चार्जिंगला लावून देतो आणि जाऊ आपण शूटला सायंकाळी. सो फायनली गाईस तुमचा भाऊ निघाला होता आरतीला जाण्यासाठी आणि आरतीला जाईलच तेवढा तो ओम येऊन लागला. तर म्हणलं चला ओमला पण घेऊन जाऊ. तर मग आपण डायरेक्ट आता जाऊ शूटच्या लोकेशनला. तर मग फायनली शूटच्या लोकेशनला पोहोचलो होतो आणि इकडं गावातलंच मंडळ आहे ते, इथला शूट होता आपल्याला आज आरतीचा. सो फायनली काही शूट वगैरे एंड झाला होता. मी घरी आलो. ब्लॉगसाठी काही तिथं काही कॅप्चर करता आलं नाही कारण की खूप गर्दी होती, आवाज होता. त्यामुळे म्हटलं काय क्लिप्स घेण्यामध्ये मजा नाही. त्यामुळे आता घरी आलो. मी त्यांचे व्हिडिओ वगैरे सगळे एडिट करून कस्टमरला पाठवून दिले आणि त्यांनाही खूप आवडले. आता मस्तपैकी मी झोपून घेतो. आजसाठी एवढंच. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन सबस्क्राईब करून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.